नमस्कार, मी मनीषा. शाही फोडणी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला, आज आपण एक नवीन पदार्थ बनवत आहोत, चिला. मुगाच्या डाळीपासून आणि भिजवलेले मूग हे दोन्ही आहे, यापासून बनवत आहोत चिला. आता आपण हे जे मूग घेतलेले आहेत, तर हे मूग आपण 12 तास भिजत ठेवले होते, म्हणजे रात्री भिजायला टाकले होते आणि सकाळपासून आता आपण हा पदार्थ करणार आहोत. तेव्हा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि ही आहे मूग डाळ. यामध्ये आपण साधारण 2 मिरच्या टाकणार आहोत आणि लसूण पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा आहे, आपण घालून घेऊया. हे पहा, आपण आता मूग आणि मुगाची डाळ मिक्सरमधून वाटून घेतली आहे. बारीक अशी वाटून घेतली, फार काही पाणी घातलेलं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालून ही डाळ मऊ अशी वाटून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, हळद 1 चमचा, जिरे पूड 1 चमचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून, ही पण घालून घेऊया. आणि आता हे सगळं मिक्स करूया. गरम झालेला आहे आणि यावर जे आपण मुगाचं मिश्रण करून घेतलं आहे हे घालून घेऊया. अगदी आपण जसा डोसा लावतो त्याप्रमाणे लावायचं आहे. मी अगोदर पॅनला थोडंसं तेल पण लावून घेतलेलं आहे आणि पॅन गरम झालेला आहे. आपण बनवत आहोत चिला. अगदी खमंग आणि टेस्टी असा पदार्थ आहे. हे पहा, आपला चिला जवळपास आता छान फ्राय होत आलेला आहे. आता यावरती आपण थोडंसं 1 चमचा तेल लावून घेऊया आणि यावरती थोडंसं असं बारीक आपण कांदा चिरून घेतलेला आहे, तो कांदा घालून घ्यायचा आहे यावरती थोडा थोडा. थोडं बारीक चिरलेला टोमॅटो आहे. अगदी टेस्टेड, खमंग आणि हेल्दी असा हा नाश्ता आहे. मुलांसाठी तर अगदी खूपच छान. आता घालूया थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे आपण. तुम्ही यावरती पनीर पण किसून घालू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता 1 चिमट जिरे पूड घालून घेऊया. यामध्ये 2 मिरे पण घातले आहेत मी. जिरे आणि मिरे दोन्ही मिक्स करून एक छोटीशी पूड केली होती. आणि आता आपण याला थोडंसं पलटून घेऊया. वा, छान खमंग असं भाजलेलं आहे आणि आपला चिला तयार आहे. हे पहा, चिला तयार आहे, लुसलुशीत आणि हेल्दी. तेव्हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.